नमस्कार, श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची असंही म्हणू शकता, ही भाजी आपल्याला आज कशी करायची ते बघायचं आहे। तर याची भाजी बऱ्याच प्रकारची केली जाते। कोणी शेंगदाण्याचा कूट टाकून करतं, तर कोणी बेसन टाकून करतं, कोणी भरलेली मिरची करतं। तर अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी अशी ही भाजी आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। आता इथं मी 2 ह्या मिरच्या घेतलेल्या आहे। ह्या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या। तर अशा कट करून घेऊयात। यामधलं बी आपल्याला काढून टाकायचं आहे। हे बी खाताना थोडं करसड लागू शकतं किंवा दाताखाली आल्यावर कचकच लागू शकतं, त्यामुळं हे बी पूर्ण काढून टाकायचं आणि ही मिरची छान अशी बारीक कट करून घ्यायची आहे। एकदम याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या। तर इथं मी सर्व अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। इथं गॅसवर कढई ठेवून घेतली। त्यावर आपल्याला एक मापभर असं तेल टाकून घ्यायचं, म्हणजे तेल थोडं जास्त वापरायचं आहे। 1 चमचा मोहरी टाकायची, 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि इथं मी भरपूर असा कांदा चिरून घेतलेला आहे, तर तो यामध्ये टाकायचा। तर 1 ते 2 कांदे छान चिरून घ्यायचे आणि ते या तेलामध्ये मस्त लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे। कांदा थोडा लालसर भाजला की त्यामध्ये आपल्याला 1 चम्मच लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। याचबरोबर आपल्याला 2 हिरव्या मिरची ती कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आणि मस्त यामध्ये भाजून घ्यायच्या आहे। 1 चमचा हळद टाकून घ्यायची, 1 ते 1.5 चमचा यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व छान भाजून घ्यायचं आहे। सर्व मसाले मस्त खमंग भाजून झाल्यावर त्यामध्ये 1 टमाटर बारीक चिरून टाकायचं आहे। टमाटर मस्त नरम पडेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं। टमाटर नरम पडलं की त्यामध्ये ही शिमला मिरची टाकून घ्यायची आहे। शिमला मिरचीचे हे तुकडे यामध्ये टाकून घेतले की असं मस्त याला परतवून घ्यायचं। परतवून झाल्यावर यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं, म्हणजे चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला अशीच 2 मिनिटासाठी वाफवून घ्यायची आहे। 2 मिनिटं झाल्यावर तुम्ही बघू शकता ही भाजी अगदी नरम पडलेली आहे आणि यामधलं टमाटर आणि ही शिमला मिरची खूप मस्त शिजल्या गेलेली आहे। यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट वापरू शकता, पण आपल्याला शेंगदाण्याचा कूट न वापरता दुसराच एक पदार्थ वापरायचा आहे। त्यासाठी इथं मी अगदी अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। तुम्ही जास्तसुद्धा पाणी टाकून घेऊ शकता। तर इथं मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। तर हे बेसन आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। अशी ही शिमला मिरचीची बेसन टाकून केलेली भाजी अगदी झटपट होते। तुम्ही ही भाजी 5 मिनिटात सुद्धा करून घेऊ शकता, इतकी पटकन होते। तर ही भाजी खायला पण खूप छान लागते। तर भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता, इतकी छान लागते। तर आता हे बेसन यामध्ये सर्व छान असं मिक्स झालेलं आहे। तर अगदी 1 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं। आता ही शिमला मिरचीची बेसन भाजी आपली वाफेवरच आपण इथे शिजवून घेतलेली आहे। तर अशी ही भाजी खूप मस्त लागते खायला। यावर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे। तर बेसन म्हटलं की सर्वांना बेसन आवडीचं असते, तर असं वेगळ्या पद्धतीचं थोडं बेसन केलं की आणखीनच छान चव येते। तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा ऑफिसच्या टिफिनमध्ये देऊ शकता। तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।